नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, नुकतीच ठाणे महानगरपालिका गट क आणि गट ड ची भरती जाहीर झालेली आहे। टोटल एकूण जागा 1773 जागा आहेत। मग लक्षात ठेवायचं, हे एकूण जाहिरात काय आहे, यासाठी अभ्यासक्रम कोणता आहे किंवा सविस्तर आपण पूर्ण माहिती घेऊया की ठाणे मनपा जी आहे त्याची भरती फक्त गट क आणि गट ड संदर्भात। मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे याच्यामध्ये अभ्यासक्रम, पात्रता आणि भरती कशा प्रकारे होणार आहे किंवा यासाठी सुरुवातीची डेट आणि शेवट डेट कोणती आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। चला आपण बघूया मित्रांनो। तर सुरुवातीला बघा की फक्त ही जी जाहिरात आहे ही गट क आणि गट ड साठी आहे। मग लक्षात ठेवायचं, ठाणे मनपामध्ये सरळ सेवेमार्फत जी पदे भरली जातात ती एकूण अशी जवळपास 1773 पदांची भरती असणार आहे। मग आपल्याला बघावं लागेल की यामध्ये कुठल्या कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत। तर पहिली गोष्ट बघा मित्रांनो, एकूण ज्या जागा आहेत 1773 आहेत, ज्याच्यामध्ये गट क च्या 1621 आहेत आणि गट ड च्या 152 जागा आहेत। वेगवेगळे सेवा पण आहेत, म्हणजे असं नाही की फक्त वैद्यकीय सेवेंच्या आहेत। काही ठिकाणी प्रशासकीय सेवा असेल, काही ठिकाणी निमवैद्यकीय असेल, काही शिक्षण सेवा असतील किंवा काही सार्वजनिक आरोग्य सेवा असेल। लक्षात ठेवायचं मित्रांनो, जो अर्ज कालावधी आहे तो 12 ऑगस्ट पासून म्हणजे उद्या दुपारी 2 वाजल्यानंतर ते 2 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे, म्हणजे 11:59 पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही शेवटची तारखेची वाट बघू नका। शेवटी कधी कधी सर्व्हर डाऊनचा इश्यू असतो, बऱ्याच वेळा काही इंटरनेट इश्यू असतात। मग लक्षात ठेवायचं, उद्या जेव्हा तुम्हाला ही विंडो ओपन होईल तुम्हाला उद्यापासून फॉर्म भरायचे आहे। एक पुढच्या वीकमध्ये फॉर्म भरत चला। मग लक्षात ठेवायचं आहे 12 ऑगस्ट 2 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला हे फॉर्म भरावे लागतील। त्यानंतर पुढचा मुद्दा लक्षात ठेवायचा मित्रांनो, तर सेवा एकूण किती आहेत बघा, म्हणजे 1773 जागा आहेत, त्याच्यामध्ये सेवा कुठल्या कुठल्या आहेत गट क आणि गट ड संदर्भात त्या बघा। एक प्रशासकीय सेवा संदर्भात आहेत, काही अग्निशमन सेवेच्या काही जाहिराती आहेत, वैद्यकीय निमवैद्यकीय आहेत, त्याचबरोबर लेखा सेवा आहे, शिक्षण सेवा आहे आणि सार्वजनिक आरोग्य सेवा सुद्धा आहे। म्हणजे ह्या 6 सेवेमध्ये तुम्हाला वेगवेगळी पदं भरली जाणार आहेत। ती गट क आणि गट ड ची असतील, फक्त सरळ सेवेमार्फतच भरल्या जातील। आलं का लक्षात? पुढे बघा व्यवस्थित। त्यानंतर वयोमर्यादा आहे ती लक्षात ठेवायची मित्रांनो, 18 वर्ष ते 38 वर्षापर्यंत असणार आहे। 18 ते 38 हा तुमचा जनरल क्लॉज झाला, म्हणजे लक्षात ठेवायचं 12वी पास नंतर सुद्धा ते ग्रॅज्युएशन पर्यंत, त्याचबरोबर काही विविध अनुभवाची पदे पण असणार आहेत। हे झालं मी ओपनचं सांगत आहे, कॅटेगरीनुसार त्याच्यामध्ये प्लस काही वर्ष होऊन जाते। आलं लक्षात? पुढे बघा, नोकरी ठिकाण ऑब्वियस आहे की ज्या ठिकाणी मनपा भरती आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोकरीचं हे असणार आहे, म्हणजे कोणता जिल्हा असणार आहे, ठाणे जिल्हा असणार आहे। त्यानंतर वेतन आणि मानधन एकूण बघितलं तर एकदम ज्या गट ड च्या पोस्ट आहेत त्याचं कमीत कमी वेतन हे 18,000 ते गट क च्या मोठ्या पोस्ट पर्यंत जवळपास 1,22,800 पर्यंत आहे। विद्यार्थी मित्रांनो, खूपच चांगल्या पोस्ट आहेत, चांगल्या वेगवेगळ्या सेवेमधल्या पोस्ट आहेत, तुम्ही अप्लाय करू शकता। आलं का लक्षात? पुढे लक्षात ठेवायचं आहे, अर्ज शुल्क तर खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपन साठी 1,000 आहे। त्यानंतर जे राखीव आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये असं असणार आहे। म्हणजे सरळ सेवेला सगळ्यांनाच माहित आहे की 1,900 असतं, पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, माजी सैनिक व दिव्यांग माजी सैनिकांसाठी या लोकांसाठी शुल्क माफ केलेलं आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचं शुल्क तिथं पे केलं जाणार नाही, त्यांनी कोणत्या प्रकारचं शुल्क भरायचं नाही। पण लक्षात ठेवा, ओपन साठी 1000 रुपये असेल आणि राखीव वर्गासाठी 900 रुपये असणार आहे। आलं लक्षात? पुढे बघायचं मित्रांनो, त्यानंतर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध कधी होणार आहे, ती तारीख आहे तर परीक्षेच्या 7 दिवस आधी। म्हणजेच तुम्हाला जी ठाणे सिटीची वेबसाईट आहे, जी आपली ठाणे मनपाची वेबसाईट आहे, तुम्हाला त्यावर जाऊन सुद्धा तुम्ही प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता। ऑनलाईन परीक्षेची तारीख कधी असेल तर ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल। आता फक्त आपल्याला काय करावं लागेल, म्हणजे 12 ऑगस्ट पासून ते 2 सप्टेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरावे लागतील। आलं का लक्षात? आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर तुम्ही व्यवस्थित याच्यामध्ये लक्ष दिलं तर तुम्हाला या प्रकारची तुम्हाला पद असणार आहेत। याच्यामध्ये बघा, प्रशासकीय सेवा म्हणलं गट क मध्ये तर सहाय्यक परवाना निरीक्षक असेल, लिपिक टंकलेखक असेल, लिपक लेखा असेल, कनिष्ठ अभियंता म्हणजे विचार करायचा आहे, ज्युनियर इंजिनियर कुठले कुठले आहेत, इलेक्ट्रिकल असेल, मेकॅनिकल असेल किंवा ऑटोमोबाईल असेल किंवा सिव्हिल सुद्धा असेल। त्याचबरोबर थोडं पुढे जाऊन आपण बघूया, या सगळ्यांना सुद्धा इथं वेतन स्तर दिलेला आहे। म्हणजे लक्षात ठेवायचं, S6 असेल, S10 असेल, S8 असेल, तुम्हाला सविस्तर तिथं पे बँड दिलेला आहे बघा। आणि भरावयाची पदे मित्रांनो, या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लिंक सुद्धा मी शेअर करेन, जे ठाणे अधिकृत महानगरपालिकेकडनं जी आपल्याकडे PDF आलेली आहे ती तुम्हाला शेअर केली जाईल। त्यामध्ये तुम्ही विस्तृत माहिती सुद्धा पाहू शकता। देन पुढे बघा, असेच काही पद आपण घेतलेले आहेत निमवैद्यकीय सेवेमध्ये, गट क असतील किंवा गट ड असतील, त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे, सहाय्यक ग्रंथपाल आहे,
स्टॅटिस्टिशियन आहे, मेडिकल रेकॉर्ड कीपर आहे, देन लेप्रेसी असिस्टंट आहे किंवा औषध निर्माण अधिकारी असेल. जवळपास त्यांची 36 पदं आहेत. म्हणजे एकूण जर विचार केला तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, 152 पदं ही गट ड ची आहेत आणि जवळपास 1600 प्लस ही पदं आहेत ती गट क ची आहेत. पण लक्षात ठेवा, यासाठी तुम्हाला सविस्तर सुद्धा ऍड बघता येईल. तुम्हाला त्याच्यात तुम्हाला सगळे तुम्हाला पोस्ट पण पाहता येतील, किती त्याला पदं तुम्हाला रिकामी असणार आहे. पण लक्षात ठेवायचं मित्रांनो, यासाठी महाराष्ट्र अकॅडमी काय करू शकते, तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपण यासाठी औषध निर्माण अधिकारी जे मनपामध्ये विविध पोस्ट असतात त्याच्यामध्ये एक पोस्ट असते, तर ती असते फार्मासिस्ट ऑफिसर किंवा त्याला आपण म्हणतो औषध निर्माण अधिकारी. त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आपण यासाठी बॅच लॉन्च केलेली आहे. तर तुम्ही जाऊन एकदा महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला व्हिजिट करू शकता. तुम्ही हवं तसं ती बॅच घेऊ शकता. आता सध्या आपण ऑफरमध्ये ते विशेष काही प्राइस ठेवलेले आहे. त्याचबरोबर लक्षात ठेवायचं, जे गट क आणि गट ड मध्ये काही लिपिक पदं आहेत तर लिपिकला सुद्धा लक्षात ठेवायची मित्रांनो. तर मनपा लिपिक भरतीसाठी जे नॉन टेक्निकल बॅच आहे याच्यामध्ये लक्षात ठेवा, अगेन या बॅच मध्ये सुद्धा लक्षात ठेवायचंय औषध निर्माण अधिकारी आहे, फक्त नॉन टेक्निकल सिलेबस कव्हर केला जाईल. म्हणजेच कोणता, तर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान. तसंच जी आपली मनपा लिपिकची बॅच आहे त्याच्यामध्ये सुद्धा बेसिक टू ऍडव्हान्स कोणती, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान या बॅचेस सुद्धा म्हणजे या घटक सुद्धा याच्यामध्ये कव्हर केले जातील. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी व्याकरणाची बॅच सुद्धा चालू आहे. ज्या पदभरतीमध्ये इंग्रजी व्याकरण हा सिलेबस असेल, 10 प्रश्न असतील किंवा 15 प्रश्न असतील, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे इंग्रजी व्याकरणासाठी TCS IBPS मार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यामध्ये सुद्धा आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे, स्पेशल इंग्रजी व्याकरण. तुम्हाला सगळ्या लिंक सुद्धा शेअर केल्या जातील. मला लक्षात ठेवायचं आहे, या अशा काही ज्या गोष्टी असतात ठाणे मनपा संदर्भात किंवा इतर ज्या कोणत्या गोष्टी असतील त्या फक्त आपल्या ऍप्लिकेशनला अवेलेबल आहेत. त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल सुद्धा आपण ह्या गोष्टी ऍड करत जातो. लेक्चर कसं वाटलं नक्की सांगायचं आहे आणि आपल्या फ्रेंड सर्कलला सांगत चला की 1773 जागांची भरती आगामी काळामध्ये होणार आहे. तुम्हाला फक्त आतापासून तयारी करायची आहे. म्हणजे लक्षात ठेवा, पुढचे जरी जवळपास बघा 12 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर म्हणजे जवळपास तुम्हाला हे 20 दिवस तुम्हाला फॉर्म भरायचे आहेत. त्यानंतर सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर जवळपास 1-1.5 महिना मिळेल. म्हणजे आपल्याकडे एकूण विचार करायला गेलं तर 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी मिळतो, जो 55-60 दिवसांचा आहे तो पुरेसा वेळ असणार आहे. त्याच्यामध्ये काय करा, तर तुमचा टेक्निकल सिलेबस कव्हर करा. त्याचबरोबर जे तुमचे नॉन टेक्निकल घटक आहेत म्हणजेच कोणते, गणित बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी व्याकरण असेल, मराठी असेल किंवा GS GKचा पार्ट असेल, तो सुद्धा व्यवस्थित करून घ्या. कारण सगळ्या एक्झाम्सना तो आता तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, जे विद्यार्थी महाराष्ट्र अकॅडमी सोबत जुडलेले नसतील त्यांनी थोडं विचार करा. महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. आपल्या बॅचेस अधिकृतपणे चालू आहेत, जाऊन एकदा पाहू शकता. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचं आहे. पण लक्षात ठेवायचं आहे, ठाणे मनपा भरतीला सगळ्यांनी अप्लाय करू शकता ज्यांचं एज तसं आहे ऍज वेल ज्यांचं क्वालिफिकेशन आहे. त्याचबरोबर तुम्ही असा विचार करायचा आहे, याच व्हिडिओच्या तुम्हाला लिंकमध्ये मी सांगितलं जाईल की आपली PDF अवेलेबल तुम्हाला केली जाईल. त्याचबरोबर तुम्हाला ऍप्लिकेशन सुद्धा मी लिंक सुद्धा अवेलेबल करून देईन. लक्षात, सगळ्यांनी एकदा पुन्हा व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. धन्यवाद.